राष्ट्र करी पाप राजाने भोगावे राजियाचे ते सर्व पुरोहिता. बोले धर्मशास्त्र जाणती सर्वही परती कोणाही न कळे वर्म. शिष्य केले पाप भोगावे गुरुने स्त्रीने केले घेणे पुरुषासी. नामा म्हणे मन मायेत गुंतले सेखी खाती झोले संसाराचे सेखी खाती झोले संसाराचे. रामकृष्ण हरी. नामदेव महाराजांनी एक फार महत्वाचा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. राष्ट्रानं पाप केले तर त्याची जबाबदारी राजावरती येते आणि राजाला उपदेश देणारा जो पुरोहित आहे, पंडित आहे, त्याच्यावरती राजानं केलेल्या चुकीची जबाबदारी होती. आणि हे सगळं मांडत असताना नामदेव महाराज तेव्हाची जी सगळी समाज रचना होती, त्या समाज रचनेचं जी सगळी व्यवस्था आहे तिचं कोणाची जबाबदारी कोणावरती आहे हे अतिशय मोजक्या शब्दामध्ये स्पष्टपणे सांगतात. किंवा अगदी कुटुंबामध्ये सुद्धा स्त्रीची जर चूक झाली असेल तर जो घरचा पुरुष आहे त्याच्यावरती ती जबाबदारी आहे. अशा पद्धतीनं लोक जेव्हा मायेमध्ये गुंतलेले असतात तेव्हा त्यांना मार्ग दाखवण्याचं काम जो नेतृत्व करणारा असतो त्याचं आहे. म्हणजे राष्ट्रानं पाप केलं, सर्वसामान्य लोकांची चूक झाली तर त्यांना नीट रस्ता दाखवण्याचं काम हे जसं राजाचं आहे, प्रशासन चांगल्या पद्धतीनं ठेवून. आणि हा राजा जेव्हा मतिभ्रष्ट होतो किंवा तो भ्रष्ट होतो किंवा तो चूक पद्धतीनं निर्णय घेतो तेव्हा त्याला वटणीवर आणण्याचं काम पुरोहिताचं. म्हणजे पुरोहित हा शब्द केवळ पूजा करणारा अशा अर्थाने वापरलेला नाही. पुरोहित हा तो वर्ग आहे सगळा की जो प्रत्यक्ष राजाला सल्ला देण्याचं काम करतो. एका अर्थाने आपण आजचं मंत्रिमंडळ असं त्याला म्हणूया. नामदेव महाराजांनी 800 वर्षापूर्वी सांगितलेल्या या अभंगामध्ये आजच्या लोकशाहीचं सुद्धा मूळ आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये राजा सार्वभौम मानलेला नाहीये, उलट राजा हा उत्तरदायी मानलेला आहे सर्वसामान्य लोकांच्या सगळ्या केलेल्या चुकीला सुद्धा. आणि राजा हा सार्वभौम नसून त्याला जर सल्ला देणारे जे कोणी आहेत ते पण त्याला जबाबदार आहेत, ते पण ह्याच्यापासून सुटू शकत नाही. एका अर्थाने आजच्या लोकशाहीचंच एक प्रतीक सगळं तेव्हाच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये शोधून नामदेव महाराज जे सांगतात, आध्यात्मिक पातळीवरती ज्या पद्धतीची एक लोकशाही वारकरी संप्रदायाने आणली ते सगळं तत्वज्ञान नामदेव महाराज या अभंगात सांगत आहेत. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राजियाचे ते सर्व पुरोहिता. राजियाचे ते सर्व पुरोहिता. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. बोले धर्मशास्त्र जाणती सर्वही. बोले धर्मशास्त्र जाणती सर्वही परिते कोणाही न कळे वर्म. न कळे वर्म. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. शिष्य केले पाप भोगावे गुरुने. शिष्य केले पाप भोगावे गुरुने. स्त्रीने केले घेणे. स्त्रीने केले घेणे पुरुषासी.
करी पाप राजाने भोगावे राष्ट्र करी पाप राजाने भोगावे नामा म्हणे जन मायेत गुंतले सेखी खाती झोले सेखी खाती झोले संसाराचे राष्ट्र करी पाप राजाने भोगावे राजियांचे ते सर्व पुरोहिता राजियांचे ते सर्व पुरोहिता राष्ट्र करी पाप राजाने भोगावे राजाने भोगावे राजाने भोगावे